आता नाही मला यस पंच स्टार्टर द्यायचंय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय जनार्दन, न स्ट्राइक एंड वरती विकास आणि मॅनेटरी पॉवर प्लेचा 38 सर्कलचं बंधन घेऊन येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश. यावेळेस पंच टाइम स्टार्ट झालाय. इथे मात्र पहिला बॉल फेकला जाणं खूप गरजेचं आहे. 20 मिनिटाचा अवधी, 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटक संपुष्टात येणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये बाहेरचे 2 प्लेयर आतमध्ये घेतले जातील याची दक्षता घ्यायची आहे. थोडासा अडथळा निर्माण झाला. जोपर्यंत जर 20 मिनिटाच्या आतमध्ये आपण 4 षटक संपवली नाही तर बेडसगाव टीम दक्षता घ्यायची आहे. आपले 38 सर्कलच्या बाहेरचे 2 क्षेत्ररक्षक मात्र आतमध्ये घेतले जातील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती डॉट फेकी. पहिला बॉल डॉट आणि दुसरा बॉल वाईट. यावेळेस गोलंदाजावरती कशा प्रकारचा प्रेशर. टीम बेडसगाव आपण पाहतोय पहिला बॉल सुरेख फेकी झाली होती परंतु दुसऱ्या बॉल वरती वाईट फेकी झाली आहे. हेलिकॉप्टर 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 काय उडना आणि बॉल काय बॅट वर पडना. हुकला गडी परत ज्याला आता कान मंत्र दे आहे. या असं मामू लोक कानात जाऊन मुततील पटकन. बॉलर आता सांभाळून काय चांगल्या कानात नाही काय नाही. शेवगडी आता ताव खाऊनच आहे. बॅट बघ कसा टवखार येतो वाख्यारून आहे. शाबास हे सांगून आला वाटतं आउट होय. बस झालं लाड. यावेळेस डॉट बॉल आला होता परंतु पुढच्या बॉल वरती विकेटचं पतन झालाय. कानमंत्र दिलं होतं कानमंत्र सक्सेसफुल झालं नाहीये. फलंदाज बॅक टू पवेलियन. जनार्दन पहिला आदरा पहिला झटका टीम चिंचवाडीला मिळाला ते पनवेल विभागातून आलेली ही टीम आपण पाहतोय. पहिलाच फलंदाज तमुचेला आलाय जनार्दन. न्यू बॅटरी ते रवाना केला गेलाय राहुल. नो बॅटर इथे राहुलला रवाना केला गेलाय. पहिला झटका तर जनार्दनच्या नावानं मिळालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती मंगेशला पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल डॉट फेकला होता. नेक्स्ट बॉल वाईट फेकला होता आणि तदनंतर डॉट आणि तदनंतर विकेट घेतलाय. चांगली चांगली आणि चांगली गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी अगदी कंजूस बेकार मोकार हुकी तो गडी. बॅट्समन काय खाऊन आला काय नाही. भुका लागल्या बॉल खात. यावेळेस मंगेश बॉल टिकला कॅच फिरितो मोखार खुश आहे गडी. मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक आणि यावेळेस या शतकामध्ये फक्त एक धाव खर्च केली. वर पद्धतीची गोलंदाजी स्लवर पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र चोरट्या स्वरूपात एक धाव अंकित केली. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. इथे एक धाव आली. एक धावीने धाव फलकात भर पडली जाते. धाव फलकावरती जाऊन टेपले जात आहेत 2. पंच बाय आहे की बॅटकट लेग बाय. यस लेग बायच्या स्वरूपात इथे मिळेल एक धाव. 2 धावा धाव फलकावरती. मंगेश करावं तेवढं कौतुक कमी आहे. P1 शतक ज्या प्रकारे फेकायचं होतं त्या प्रकारे फेकलं गेलाय परंतु यावेळेस शेवटचं बॉल मी तर म्हणेल की एक धाव आली. एक 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 धाव इथे अंकित केली जाते. शतक क्रमांक पहिला संपला गेला. 6 चेंडू संपला. 38 सर्कलचं बंधन सुटलं गेला. 6 बॉल 1 विकेट आणि टीमची टोटल जवळ पोहोचली 3 या आकड्यावरती. थोडीशी मागे जाताना पाहायला मिळते आपल्याला टीम चिंचवाडी.
शत्रुभाई ये शत्रुभाई दादा ये नाश्ता आणलाय शत्रुभाई लवकर ये चला शत्रुभाई जिलाब्या आणलाय जिलाब्या हाजीर तो वजीर हाजीर तो वजीर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय संदीपला यावेळेस संदीपच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का ज्या प्रकारे मंगेशने गोलंदाजी केली त्या प्रकारे मात्र गोलंदाजी पाहायला मिळेल का 6 बॉल 1 विकेट आणि धावा खर्च केले होते 3 आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय संदीप या वेळेस काय घडलाय पंचांकडे येतात लावड अपील केली होती पंच मात्र दात पेटाळतायत यावेळेस डॉट बॉल आलाय अगदी मंगेशच्या पाऊलावर पाऊल ठेवून ही गोलंदाजी पाहायला मिळते मंगेशने सुद्धा पहिला बॉल डॉट फेकला होता आणि नेक्स्ट बॉल मात्र वाईट फेकला होता यावेळेस या गोलंदाजाकडनं ती रणनीती पाहायला मिळेल का जी रणनीती मंगेशने आखली होती ती आखली जाईल का संदीपच्या माध्यमातून यावेळेस स्टेट ऑन ड्राईव्ह फटका क्लासिकल शॉट सेंड होतोय फरार आदिवासी चावा आणि या येत आहेत बिग हिट 6 धावा बेकरी सॉरी आपण पाहतोय इथे बीडी स्काउट टीम थोडीशी नाराजगी व्यक्त करेल कारण की मंगेशने चांगली गोलंदाजी केली होती आणि तदनंतर गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय संदीप वरती मात्र हल्ला बॉल यावेळेस बाउन्स केला होता फलंदाजाला समजलं नाहीये यावेळेस मात्र एसटी रक्षक करणार नाहीये चुकी बॉल आलाय डॉट पहिला बॉल डॉट नेक्स्ट बॉल वरती षटकार आणि तिसरा बॉल डॉट 3 बॉल फेकले तबा खर्च केले आहेत गोलंदाजाने 6च्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती पहिले शतक 3 धावा आणि हे 3 बॉल 6 धावा लेग बाय इथे लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एक धाव मिळेल टीम चिंचवाडी जी फलंदाजी करायची होती ती फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाहीये परंतु बेडिसगाव या टीमने पुरेपूर या पिचचा फायदा घेतलाय पुरेपूर गोलंदाजी मार्ग वरती असताना आपली गोलंदाजीचा दबदबा इथे मात्र कायम ठेवताना पाहायला मिळते पुन्हा पंचांकडे लाऊड अपील परंतु पंच वारंवार अपील पेटाळतायत अपील ही मात्र पंचांना बुमरा करण्याचं काम करते ते मात्र रोहिदास मांगारी पाहतोय आपण पंचांच्या भूमिकेत आणि लेगबायचे पंच आपल्याला पाहायला मिळेल कैलास बांगारी वाईट आता गडी झाला ताईट दमला उभा राहून गप झाला था यावेळेस व्हाईट बॉल आलाय व्हाईटच्या स्वरूपात धाव फलकात धाव फलकावर लागले जात आहेत सॉरी 11 दुहेरी अंका धाव फलकावरती लागला गेला थेंब चिसवाडे भुका लागल्या काय झाल्या अरे वडपाव होतं वडपाव खायचं होतं बॉल खात शतक क्रमांक दुसरं संपला गेलाय टीमचे टोटल जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती चला टीम मीटिंग घेत नाहीये टीम गाव
नौका गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय पंढरीला इथे रबाडा केलं जात आहे. स्ट्राईक एंड वरती जर पाहायला गेलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विकास. विकास विकास करेल का टीमचा, कारण की सलामीसाठी गेला होता. तो फलंदाज अजूनही बॅटिंग स्टान्स वरती आहे. यावेळेस फक्त चेंडूला टॅप केलाय, दिशा दिले मिड ऑनला आपण पाहतोय पॉइंट रक्षकाच्या डोक्यावरून गल्ली पॉइंट मधून चेंडू केलाय रबाना. यावेळेस आलाय चौकार. आता मात्र टीम चिंचवडच्या माध्यमातून पहिला एक षटकार पाहायला मिळाला होता आणि तदनंतर इथे चौकार पाहायला मिळतोय. फटकेबाजी जितकी चांगली करायची होती तितकी मात्र पाहायला मिळत नाहीये. टीम चिंचवडीकडनं जी अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र खुंटली गेली. या षटकाराने चौकारांचा पाऊस इथे पाहायला मिळणार होता, तो मात्र शांत आणि समज बसवला आपण पाहतोय बडीसगाव टीम कडनं. पहिलं शतक 3 धावा आणि पुढच्या दुसऱ्या शतकामध्ये मी तर म्हणेल धावा खर्च केले होते फक्त आणि फक्त. पहिलं शतक 3 नंतर 8 अशी टीम जाऊन उचली होती. टोटल 11 या आकड्यावरती. पंढरीनाथ हवेस हॅलो यस अजून 6 मिनिटांचा कालावधी बाकी आहे आणि जरी या 6 मिनिटांमध्ये शतक संपलं नाही
जर एक दोन बॉल जरी बाकी राहिले तर नक्कीच पंच दोन फील्ड इथे मात्र तटीदार सर्कलच्या आतमध्ये घ्यायचे. यावेळेस येऊया शेवटचं शतक राहुल गोलंदाजी स्ट्राईक वरती, स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. बस ताणून ताणून गडी चापट्या मारत, बॅटिल बॉल लागत ना. पण आता करणार काय, नाहीला जाय येणारा प्रत्येक बॉल मारणं गरजेचं आहे. अंपर 2 धावा. आता चिचवाडी टीम काय ऐकना, या 2 धावेच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचती या 23 या आकड्यावरती. ह्या वेळेस लेग साइडला चेंडू मात्र रवाना केला होता. एक धाव घेतली होती, दुसऱ्या धावेचा कॉलिंग, दुसऱ्या धावेवरती मात्र विकेट बहाल केलाय. चला न्यू बॅटर त्वरित ग्राउंड मध्ये रवाना करायचा आहे. हा नक्कीच आयोजकांना विनंती आहे, कोणीही मॅचेस सोडून हल्दीला जावंच नाहीये. गणेश आलाय न्यू बॅटर. आयोजक मॅचेस सोडून हल्दीला जायचं नाहीये, आणि तर ज्याच्या त्याच्या घरी कंप्लीट जाईल. मॅचच्या नावाने येतात नाही हल्दी बघायला जात आहेत. पण आमची भावकी राहुल पारधी नेता माणूस जर कुठे असेल तर मंचाकडे यायचंय. या वेळेस नक्कीच लाजवाब गोलंदाजाच्या माध्यमातून राहुल नावाचा दबदबा. पहिला बॉल विकेट, नेक्स्ट बॉल एक धाव आणि एक विकेट झाला होता. नेक्स्ट बॉल वरती डॉट फेकी. यावेळेस काय घडलाय, लेग साइडला चेंडू रवाना केला होता, क्षेत्ररक्षक आहे इथे मिसफील्ड, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या साह्यानं टीम समोर पोहोचती. आपण पाहतोय चिंचवाडी 26 या आकड्यावरती. यावेळेस मात्र ब्लास्ट झालाय, हवाई सफर AK-47 षटकार. आयोजक इथं हल्दीला जाईल, त्याच्या घरी मात्र कंप्लीट जाईल. मॅचच्या नावाने येत आहेत आणि हळदीला जात आहेत. मग घरी गेल्यावरती खा भोशाड्या, मायकात अलाउस करीन. जो जो हळदीला पळेल त्याचं नाव घेऊन डायरेक्ट मायकात अलाउस करीन. मायकात 32 धावा धावफलकावरती शतक क्रमांक 4 संपला गेलाय आणि टीमचे टोटल धावून पोहोचले 32 या आकड्यावरती. विजयासाठी 33 धावांची गरज आहे. यानंतरची शेवटची मॅच पहिल्या राऊंडची टीम नेरल लवाळी आणि त्यांचा विपक्ष कुडेरान. चला दोन्ही संघाचे संघनायक टच द बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर कॉल दिला जाणार नाहीये. नेरल लवाळी त्याचा विपक्ष कुडेरान. लास्ट आणि फायनल कॉल दोन्ही टीमला. जर आपण टच द बॉक्स मध्ये आपला क्षेत्ररक्षक आपला कर्णधार दिसला नाहीये तर नक्की शतक कमी केली जातील. टीम कुडेरान आपला कर्णधार आणि टीम नेरल लवाळी.
टीम कुडेरान आपला कर्णधार सरळ ग्राउंड मधनं पाठवायचा आहे. चला वेळ स्पेन करू नका, लवकर यायचंय कारण की इथे नेरळ लवळीचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. आदरणीय मंगेश आगिवले साहेब, ग्रुप ग्रामपंचायत बोरगा, माजी सरपंच, माजी सदस्य. चला टॉच बनवण्यासाठी यायचं मंगेश आगिवले साहेब. राजू दादा लवकर येत जा जरा. चला फलंदाज रवाना करायचा आहे. टीम बेडीसगाव गोलंदाजी तर सुरेख केली परंतु फलंदाजी मार्क वरती सुद्धा तगडे फलंदाज आहेत आणि तगडे फलंदाज असताना इथे फलंदाजी सुरेख होईल का, अगदी लवकरात लवकर हा सामना संपुष्टात येईल का, कारण की लो स्कोरिंग मॅच आहे. 3 शतक 4 शतक आणि लगवायचे आहेत. 33 धावा. नेक्स्ट मॅच नेरळ लवाली बनाम कुडेरान. कुडेरान संघाने मित्रमंडळ नाणेफेकीचे कौल जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकृत केले, आमंत्रित केले गोलंदाजी ट्रॅक वरती टीम नेरळ लवालीला. स्ट्राइक एंड वरती राहुलला पाहतोय आपण, न स्ट्राइक एंड वरती गणपत, अशी साचीदारी आपण पाहतोय. टीम बेडीसगाव कडनं रवाना केली गेली. गोलंदाजी ट्रॅक वरती मॅनटरी पॉवर म्हणजे पहिलं शतक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. जनार्दन चला टायमर पण स्टार्ट झालाय. येथे मात्र टायमिंग लावलं गेलाय. 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल 4 शतकांसाठी. लागल्या गडी सारवायला आम्ही दुपारच सारेला. आता आमचा ग्राउंड सारवू नका तुम्ही, फक्त खणायची कामं करा, चेपायची कामं आम्ही करतो. यावेळेस व्हाईट बॉल, पहिलाच बॉल मात्र ते व्हाईट फेकला. चिचवडी टीमने ज्या प्रकारे गोल फलंदाजी केली त्याच प्रकारे थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती थोडस खराब लक्षण इथे पाहायला मिळाली. पुन्हा पुढचा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. यावेळेस हलक्या हाताने फेकलाय, अगदी लूज बॉल फेकला गेला होता. फलंदाजाला बॉल समजला नाहीये. बेडीसगाव टीमचा हा फलंदाज इथे मात्र बॉल कडे पाहत राहिला. पहिला बॉल जरी वाईट आला होता तदनंतर नेक्स्ट बॉल वरती डॉट फेकी केली. श्री गणेश तर झालं होतं बेडीसगाव टीमचा अकाउंट ओपन झालं होतं. 33चं टार्गेट कंप्लीट करत असताना पहिला बॉल मात्र डॉट आलाय. यावेळेस पटका पसलाय. काय घडलं बास टांगा पलटी घोडा फरार. लोळा तुम्ही तिकडे खेळा धुली वंडन. अरे गेली दिवाळी गेला दसरा, लागले की पाय पसराय. चिचवडी टीम पंच दबा 2 3 यस 3 दबा आले आहेत. यस नितीन साहेब सुद्धा इथे आले, त्यांचंही या शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत आहे. लाजवाब फलंदाजी. बॉल जितक्या वेगाने आला होता तितक्याच ताकदीने मात्र दिशा देण्याचं काम केलं या फलंदाजाने आणि बॉल झाला आउट ऑफ द पार. हा आलाय पहिला बैला फलंदाजीच्या बॅस मधनं चौकार. राहुल बॅस मध्ये जर चौकार आलायच, सॉरी गणपतच्या बॅस मध्ये चौकार आलाय. जनार्दन पहिला बॉल वाईट, नेक्स्ट बॉल डॉट, तदनंतर 3, तदनंतर चौकार. या वेळेस एक्सचेंजर फटका आहे. मिड लेगला चेंडू फिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चाप बेडका चाप, अजून चाप, काय वेळ गेली नाही. पुन्हा 3 धावा. बेडीसगावाला आज काय खाऊन आला आणि काय नाही, बार रेल्वे सारखं धावता. बॉल मारला का धावायचा काम करायचा. नो ब्रेक नो टायर.
डायरेक्ट झिकझिक 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 आगीने गाडी बेकार मोकार 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 पास धावतोय गडी. जनार्दन मात्र पाहत राहिलाय काय घडतंय. यावेळेस फुल बॉल होता, फुल केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल झालाय फरार, हा आलाय पुन्हा एक चौकार. बेडीसगाव टीम षटकार तर मारत नाहीये परंतु चौकार चौकार आणि चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली. 15 या आकड्यावरती 33चं टार्गेट फेस करत असताना 15 दबा आणि 33चं टार्गेट इथे रोखत असताना टीम चिंचवाडीने खर्च केले आहेत 15 दबा. थोडस खराब खराब आणि खराब फेकी पाहायला मिळते, खराब शतक सुद्धा पाहायला मिळतोय. यावेळेस पूल होता, पूल केलाय, लेग साइडला चेंडू भिरकावून दिलाय, लेग पंचांच्या जवळून इथे मात्र चेंडू भिरकावला होता. अंपर परत 3 का स्टॅमिना घेऊन आला काहीतरी. अंपर सांगतोय एक दिसत 3-3 धावत. भले षटकार चौकार ना मारित पण 3-3 धावा म्हणजे जाम झाल्या. 6 चेंडूचा खेळ संपलाय. 18 धावा फलकावरती 30 सर्कलचं बंधन इथे संपला गेला. माइंड्री पॉवर प्ले शतक संपला गेला आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 18. 33चं टार्गेट इथे समोर फेस करायचं होतं, समोर सेट केलं होतं, ते ढासळत असताना आपण पाहतोय बेडसगाव टीमचे हे खेळाडू आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. जितकी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तितकीच चांगली फलंदाजी मार्क वरती रनिंग सुद्धा पाहायला मिळाली. न्यू गोलंदाज पाहतोय आपण वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं शतक फेकण्यासाठी विकास आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचे 6 चेंडू कशा प्रकारे खेळले जातील यावेळेस स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज बेडसगाव टीम कडनं सलामीसाठी आलेला राहुल आणि स्ट्राइक एंड वरती गणपत. यावेळेस अगदी ताकद लावली बास चिसवाडी बसा मांड्या घालून. मग काय करता आता गाडी आपली सुटल 5-12-12-52ची फार काम कल्लास केला गडी आहे. बस लागले गोळा व्हाय आता टोटका सारखे असं का मधमाशा कशा गोळा होता मधाव लागलं तसं व्हायला गोळा. ओलेचंद बंद
हॅलो मंगेश आगिवले, राहुल पारधी, संतोष शेंडे, प्लीज मंचाकडे यायचंय. या आयोजनाचे अध्यक्ष आदरणीय संतोष शेंडे साहेब, तसेच उपाध्यक्ष आदरणीय मंगेश आगिवले साहेब, तसेच खजिनदार आदरणीय राहुल पारधी साहेब, आपण कुठे असाल तर मंचाकडे येण्याची कृपा करायची. चला मॅच मध्ये येऊया आपण. 33 धावांचं टार्गेट फेस करत असताना आपण पाहत दुसरं शतक प्रगती पथकावर आहे. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. नेक्स्ट बॉल इथे फेस करणार फलंदाज ट्रॅक वरती फलंदाज पाहतोय आपण राहुल. व्हाईट बॉल, आधीच दुष्काळ आणि दुष्काळातील 13वा महिना. दहा बॉल आणि 17 धावांची गरज. सॉरी 17 बॉल 10 धावांची गरज. वाईट दुष्काळ दुष्काळ आणि दुष्काळ 13वा महिना. चिंचवड टीम काय करते गडे, पार वचकलं आचकलं डचकलं आणि वाईट बॉल फेकायला लागलं. घाबरला गडी. बॅट्समन ढुंगण माग्याकडे तुम्ही बॅट पुढे ढकली तो. अंपर हिअर काहीतरी वेळेस डॉट आलाय. इथे मात्र मॅच अगदी शांत आणि सावध केली गेली. या मॅच मध्ये रोमांचकता येणं खूप गरजेचं होतं, परंतु मॅच पूर्णरित्या ढासळत चालली. बॉल तर डॉट आलाय. अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. टायमर लावलाय. वेळ स्पेन जर केला तर नक्कीच फायनलाइज केलं जाईल. यावेळेस बॅटला ब्रश केलाय. विकेटचं पतन झालाय. फलंदाज बॅक टू पवेलियन आलाय. आपण पाहतोय राहुल तंबूच्या अस्त्राला. ज्याच्या बॅट इथे तळपली होती, ज्याच्या बॅट्समधला चौकार आणि षटकार पाहायला मिळाले, तो फलंदाज आपण राहुलला पाहतोय. तंबूच्या अस्त्राला येताना बॅक टू टकआउट झालाय. न्यू बॅटर इथनं रवाना केला जातोय. मंगेश ह्याच तो खेळाडू, जे खेळाडूने पहिले शतक टाकलं होतं, 3 धावा खर्च केल्या होत्या, तोच गोलंदाज आता मात्र बॅटिंग लाईन वरती येतोय. ऑलराऊंडर खेळी पार पडत असताना आपण पाहतोय मंगेशला विजय फटका लगवेल का. यस, पंच आमच्याकडे ओढले जात आहेत. शतक क्रमांक महेंद्र म्हणाल दुसरा संपला गेलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली. पंच एक बॉल आहे, अजून एक बॉल आहे नक्कीच. अंबरला भूक लागली. अंबर आता बाहेर आले, आपण काहीतरी खाय जाऊ. मान आलंय. यस, शेवटचा बॉल बाकी आहे. यावेळेस मात्र खोलात फेकला होता, बिरकावला. चेंडू मात्र सरसावून दिलाय. एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेच्या कॉलिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि टीमची टोटल नेऊन ठेवली. 12 बॉलचा खेळ संपलाय. जाऊन पोहोचलाय टीम बेडिसगाव 26 या आकड्यावरती. 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे. 12 बॉल आणि 7 धावांची गरज.
हा आयोजक काय जी मीटिंग असेल ती मंचावर यायचंय. छोटू बोंदू नको आमच्याकडे आणलं. बोंदून बोंदून धंदा करून देतो छोटू. लुटला आमच्या कमिटीचं. हा छोटू रात्रीचा बॉल देणार वडापाव चोरी. यस पहिलाच बॉल. यावेळेस वाईट बॉल टाकलाय. वाईट बॉल आलाय. वाईटच्या स्वरूपात धावफलकात भर. 27 धावा धावफलकावरती. अजूनही 6 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल 6 धावा. मॅच विनिंग फटका येईल का काय, परंतु फिल्डर आहे इथे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होतं. झेल उडवला आणि तो टिपला सुद्धा गेलाय. दुसरा झटका दुसरा आदरा आपण पाहतोय मिळाला गेला बेडीसगाव टीमला. गणपत बॅक टू डग आउट. चला न्यू बॅटर तयार ठेवायचे. टीम बेडीसगाव बॅटर आपण तयार ठेवायचे. वेळ स्पेंड करायचा नाहीये. न्यू बॅटर जर्सी नंबर 39 पंढरी इथे मात्र रवाना केला जातोय बॅटिंग लाईन वरती. या वेळेस फटका चांगला आहे. लॉंग लाईकला इथे रवाना केला होता. एकदा तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात चित्त्याच्या चिपला इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. यावेळेस थोडासा स्टेप आउट होऊन केल्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न फसलाय. बस शबाश. सिसवाडी टीम फेका अजून मारा धाव्या. काय नाही झाला सगळा खेळ गपला. राम राम बाय बाय टाटा बाय बाय मोहे मोहे. पंच 2 धावा. बस बॅट्समन करतात टेंगे टेंगे. फिल्डर करतात मोहे मोहे. अजूनही विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. टीम बेडीसगाव ढकलीत ढकलीत लोटीत लोटीत ढकलीत ढकलीत लोटीत लोटीत जेव्हा उचळ येता गडी. यावेळेस 2 धाब्यांची गरज आहे. टीम चिंचवाडी कुठेतरी मागे विचारताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच पर काय झाला. दांड्या उद्ध्वस्त. त्रिपुला चित्त. फर्निचर झालं डिस्ट्रॉय. फलंदाज होईल बाद. बॅक टू पवेलियन. पंढरीनाथ. नेक्स्ट मॅच आहे नेरळ लवाली विपक्ष कुडेराड. तर नेरळ लवाली टीम ने फील्ड साठी तयार राहायचं आहे. हे मॅच संपले आपण लगेच ग्राउंड मध्ये रवाना व्हायचं आहे. न्यू बॅटर इथे अंकुशला रवाना केला गेलाय. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या शतकाचा आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. कारण की टीमची टोटल धावणं पोहोचली 31 या आकड्यावरती. 33 टार्गेट होता. सहजरित्या पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली होती टीम बेडीसगाव. त्या मात्र पूर्ण केले आहेत. अजूनही 2 धावांची गरज.
यावेळेस डॉट बॉल. बस 5 ओव्हर खपली. धावा किती? 31. 6 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेट हा आणि चितीचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जाणार नाहीये तोपर्यंत कोण जिंकला आणि कोण हारलं हे मात्र सांगणं कठीण होत आहे. चला टायमर लावलेला आहे. दक्षता घ्यायची चिंचवड टीम. आधीच दुष्काळ आहे. दुष्काळ 13 महिने येत्या कामा नाही. 6 बॉल आणि 2 धावांची गरज. नौका गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण आलाय. 6 बॉल 2 धावा. कशा प्रकारे रोखल्या जातील बिडसगाव टीम. इथे धावा रोखल्या जाणार की बिडसगाव टीम कडे इथे टोकले जाणार. चिंचवडी टीम रोखण्याच्या प्रयत्नात फील्ड थोडासा क्लोज लावलाय. ज्यावेळेस मात्र जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेट. पंचांचा ग्रीन सिग्नल. 6 बॉल 2 धावा. डॉट आलाय. डॉट आलाय. जसे जसे बॉल डॉट येतील तसे तसे मात्र दोन्ही संघांच्या हृदयाचे टोके इथे मात्र धकधुक 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 करत राहतील. पहिला बॉल जरी डॉट आलाय अजूनही 5 बॉल आणि 2 धावांची गरज. 5 बॉल 2 धावा. 2 बॉल 2 धावा 5 बॉल. बस झाला. खेळ कपला. टाटा बाय बाय. हंपर तुझा हात दिसताना ये बाहेर. चौकार आलाय. टीम जिंकली जाते. बिडसगाव जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. यावेळेस चला टीम आपण पाहतोय नेरल लवाळे. आपण जायचंय लाईनअप मध्ये आणि क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. यानंतर आपल्यापर्यंत दणदणीत आवाज पोहोचवला जाईल. एक मोरज पंच कृषीतील संतोष शेंडे साहेब टीम जे आयोजक फ्रेंडशिप चषकचं ज्याने आयोजन केलंय त्या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय संतोष साहेब इथे मात्र मंचावर आपल्याला पाहायला मिळतील.